हॅलो, आपण आहोत सातारामध्ये आणि सातारामध्ये एक रियांश अमृत ज्यूसचा एक जबरदस्त रिझल्ट आलेला आहे. माझ्यासोबत आहेत स्मिता बोबाटे मॅडम. मॅडम नमस्ते. नमस्कार. तुमचं नाव आणि गाव सांगा पुन्हा. माझं नाव स्मिता गणेश बोबाटे. मी राहते कोरेगावमध्ये. ओके, तर तुम्हाला काय त्रास होत होता आणि कशामुळे ते सांगा. हा, मला माझं वजन कमी होतं. कमी होत होतं का कमी आधीच होतं? आधी नव्हतं. माझ्या टेन्शनमुळे माझं कमी होतं. बरं. आणि रियांश अमृत ज्यूस घेतल्यापासून आता मला फायदा आहे. किती वजन होतं तुमचं सुरुवातीला? कमी म्हणजे किती? 38. मग आता किती आहे वजन तुमचं? आता 42. म्हणजे एका बॉटलमध्ये तुमचं वजन एवढं वाढलेलं आहे. हा. आणि बाकीचे झोप त्रास होते ते बाकी झोपाचे वगैरे झोपेचे कमी आले? त्रास कमी आले. गुड, व्हेरी गुड. आणि अजून काहीतरी तुमच्या घरामध्ये प्रॉब्लेम होता मम्मीचा, तो सांगा. मम्मीला हृदयविकाराचा त्रास होता. बर. हे घेतल्यापासून जे छातीची धडधड रियांश अमृत ज्यूस घेतल्यापासून ते छातीची धडधड कमी आली. नाही कमी नाही म्हणजे आता बंद होतच झालं. नाही. हा, अच्छा. बंदच झालं. म्हणजे त्यांना पण एन्झायटीचा त्रास होता, हा. अचानक धडधड वाढणे असे त्रास हा, होते. होते. पण रियांश अमृत घेतल्यापासून आता त्या काही त्रास नाहीये. त्रास नाही. आणि अजून एक तुमच्या टीम मध्ये तुमच्या मैत्रिणीचा काहीतरी प्रॉब्लेम हा, होता. डोळ्यांचा त्रास होता तिला. काय त्रास पण होता? तिला दिसत नव्हतं. जसे बारीक नजर करून बघत. म्हणजे अजिबात थोडं थोडं दिसायचं असं. हा, थोडं थोडं Good. दिसायचं. मग आता त्यानंतर तुम्ही काय केलं? मग त्यांना आता अमृत ज्यूस तिने दिला. रियांश अमृत ज्यूस घेतल्यापासून तिच्या डोळ्यांना फरक मग पडला. डोळ्यामध्ये टाकला का प्यायला दिला? का टाकला दोन्ही पण पण- केलं? दोन्ही पण केलं. Good, एक good. थेंब टाकत होती सकाळची. आता त्यांना दिसतंय किती कसं? बऱ्यापैकी नाही, छान चांगलं दिसतं. दिसतं. पहिल्यापैकी हा. दिसते आता हा, चांगलं. म्हणजे एका बाटलीत त्यांना बराच रिझल्ट आलाय. व्हेरी गुड. चला, धन्यवाद मॅडम माहिती दिल्याबद्दल.